देवळीतील राम मंदिरात भाजपचे माजी खासदार रामदास तडस हे सपत्नीक दर्शनासाठी गेले असता त्यांना चक्क मंदिरातील पुजाऱ्यांनी अडवल्याचा प्रकार घडला आहे। गावात रामनवमीची धूमधाम सुरू असताना रामदास तडस व त्यांच्या पत्नी शोभा तडस तसेच काही भाजप पदाधिकारी हे राम दर्शनास या मंदिरात पोहोचले। त्यावेळी पूजा सुरू होती। मूर्तीच्या पूजेसाठी तडस हे गर्भगृहात शिरत असताना पुजाऱ्याने त्यांना रोखले। तुमच्याकडे जाणव आणि सोवळे नसल्याने तुम्हाला मूर्तीची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांबच राहा असे बजावले। माजी खासदार तडस यांनी त्याबाबत खेद व्यक्त केला। ते म्हणाले, गेली 40 वर्षे या मंदिराच्या गर्भगृहात जाऊन मी दर्शन घेतो आणि नंतर माझे काम सुरू होते। पुणे शहरात राहणारा पुजारी वर्षातून एकदाच येतो। इथे ट्रस्टी आणि पुजारी यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत। मंदिराची 200 एकर जमीन असून मोठा घोटाळा आहे। कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत। आता आमच्या आमदारांनी या मंदिर ट्रस्टच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। दरम्यान काही वर्षापूर्वी या शहरातील राम मंदिरात हरिजनांना प्रवेश नाकारला होता। त्यामुळे स्वतः महात्मा गांधी यांनी पुढाकार घेतला आणि मंदिराचा प्रवेश खुला केल्याचा इतिहास याच गावाला आहे।